आणि बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांच्या गुंतवणूकदारांची दुसऱ्यांदा फसवणूक झाली का अशी चर्चा होते आहे। कारण मालमत्ता विकून सुद्धा DSKच्या 8000 गुंतवणूकदारांना पैसे परत मिळालेले नाहीत। 3000 कोटींची कंपनी 850 कोटींना विकल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय। सोलिटायर ग्रुपला इंडिया बुल्सकडनं अर्थपुरवठा झाल्याचा दावा गुंतवणूकदारांचा आहे। दरम्यान DSK ड्रीम सिटीची अगदी कवडीमोल भावात विक्री केल्याचा आरोप सुद्धा गुंतवणूकदार करतात। DS कुलकर्णींचे गुंतवणूकधारक संजय अश्रित यांनी गंभीर आरोप केलेत। दरम्यान संजय अश्रित जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। आपल्यासोबत DSKचे एक गुंतवणूकदार आहेत संजय अश्रित, जे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत। त्यामुळे DSKच्या या एकूण सगळ्या घोटाळ्यामध्ये फसवले गेलेले एक व्हिक्टिम तर ते आहेतच, मात्र हे सगळं जे काही सुरू आहे त्याचा देखील काळाच्या ओघात त्यांनी अभ्यास केला आहे। आपण जर पाहिलं तर ही DSKDL कंपनी जी आहे ती बिल्डरांच्या एका समूहाने, ज्याला कन्सोर्शियम म्हटलं जातं, त्या कन्सोर्शियमनी, ज्याचं नाव आहे अशदान कन्सोर्शियम, या कन्सोर्शियमनी 827 कोटी रुपयांना बोली लावून खरेदी केली आहे। म्हणजे आता अशदान कन्सोर्शियमकडे ही 300 एकर जागा, त्याचबरोबर या DSKDL कंपनीच्या इतर मालमत्ता देखील 827 कोटी रुपयांमध्ये आलेल्या आहेत। मात्र हे आल्यानंतर प्रत्यक्षात या अशदान कन्सोर्शियमनी पैसे भरलेत किती, तर 120 कोटी रुपयांच्या आसपास पैसे भरलेले आहेत। आणि एवढ्या पैशांमध्येच या सगळ्या 300 एकरांचा ताबा त्यांच्याकडे आलेला आहे। त्या लोकांनी ह्याला अशदानच्या या प्लॅनला मतदान केलं नाही, अगेन्स्टमध्ये केलं। म्हणजे त्याला आपण डिसेंटिंग क्रेडिटर्स म्हणतो। ज्या लोकांना हे मान्यता नव्हती की अशदान किंवा आणखी कोणाकडे ती हस्तांतरित व्हावी, तसल्या लोकांना ती लिक्विडेशन व्हॅल्यू म्हणून त्यांनी दिली। ती 89 कोटी रुपयाची प्रोव्हिजन होती। त्यामुळे ती 89 कोटी आणि हे 30 कोटी रुपये असे म्हणून साधारण 119 कोटी किंवा 120 कोटी रुपये साधारण ह्या अपफ्रंटमध्ये आत्तापर्यंत दिलेत। उर्वरित रक्कम 7 वर्षामध्ये देण्याचं त्यांनी बँका आणि इतर डिबेंचर होल्डर्सना आणि फ्लॅट धारकांना मान्यता केली। 8000 गुंतवणूकदार आहेत, जे काही पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जो काही तपास केला आहे त्यानुसार। मात्र अगदी मोजक्या, म्हणजे या 3000 कोटी रुपयांपैकी जर फक्त 4 कोटी 67 लाख रुपये वगैरे जर दिले जात असतील आणि विषय संपला असं जर सांगितलं जात असेल, तर DS कुलकर्णींच्या घोटाळ्याच्या बेसवरती, त्याच्या पृष्ठभागावरती एक नवीन घोटाळा रचला जातोय आणि यातून DS कुलकर्णींच्या सामान्य ठेवीदारांची दुसऱ्यांदा फसवणूक होतीये। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।